सिडकोच्या घरांचे पोझिशन आता देणे सुरू झालेले आहेत. तळोजा फेज 2 मध्ये जे लॉटरीचे घर आहेत त्यांचे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. बघा, गुगल क्रोमवरती सिडको निवारा हे तुम्ही एंटर करा. बघा, सिडको निवारा एंटर केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. पहिल्याच साईडला जी ओपन होईल सिडको निवारा पोर्टल. बघा, फ्रंटला क्लिक करा आणि फ्रंटला क्लिक केल्यानंतर बघा हे नोटिफिकेशन. तळोजा सेक्टर 36 फ्लॅट नंबर 1 आणि 2 आणि सेक्टर 34 फ्लॅट नंबर 6 सिडकोमा हाऊसिंग स्कीम. द ॲग्रीमेंट एक्झिक्युटिव्ह प्रोसेस ऑफ ॲप्लिकेशन यू हॅव पेड ऑल इन्स्टॉलमेंट विल स्टार्ट फ्रॉम 9 मे 2024. बघा, आता ज्यांनी पैशाचे सर्व इन्स्टॉलमेंट पे केलेले आहेत त्यांना आता ॲग्रीमेंटसाठी सिडको ऑफिसला जावं लागेल. 8व्या फ्लोअरवरती CBD बेलापूर रेल्वे स्टेशनच्या वरती, जेथे आपले जेव्हा डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केले होते जेव्हा लॉटरीच्या वेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट, तेथे तुम्हाला आता जावं लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे सर्व तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही लॉटरीमध्ये जमा करताना ऑनलाईन अपलोड करताना जे तुम्ही केले होते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथे घेऊन जावं लागेल. तुम्ही समजून घ्या, फक्त सेक्टर 34 फ्लॅट नंबर 6 आणि सेक्टर 36 फ्लॅट नंबर 1 आणि 2 यांचंच पोझिशन सुरू झालेलं आहे. सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1चं पोझिशन अजून सुरू झालेलं नाही आहे. त्यांची माहिती इथे अपडेट झालेली नाही आहे. त्यामुळे तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. अपॉइंटमेंट कशी घेतात त्याचा व्हिडिओ मी पण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला तिथे डॉक्युमेंट जी वेळ असते त्या वेळेच्या जे तुम्ही वेळ तिथे सिलेक्ट करता त्याच वेळेमध्ये तुम्हाला जावं लागेल. आणि ज्यांनी EWSमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आहेत. बघा, हे सर्व डॉक्युमेंट. आणि जे अनमॅरिड वुमन म्हणजे अनमॅरिड आहेत त्यांना ॲफिडेविट करून तुम्हाला ते पण तिथे तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल, म्हणजे जी सबसिडी येईल त्याच्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.